अखिल भारतीय कलावंत हक्क समिती नाशिक यांच्या वतीने धरणे आंदोलन व मागण्यांचे निवेदन माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांना करण्यात आले। कलावंतांच्या विविध प्रकारच्या मागण्यांवर निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी कलावंतांनी सदर मागण्यांच्यासाठी धरणे आंदोलन सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून उपेक्षित सर्व प्रकारचे कलावंत या आंदोलनात सहभागी झाले होते। विविध मागण्यांची माहिती सर्व कलावंतांनी यात सहभागी होऊन आपल्या समस्या व त्या प्रसंगी मांडल्या। तसेच या प्रसंगी गीते सादर करण्यात आली। मागण्यांचे शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध लाभ योजना कलावंतांना मिळाव्यात, तसेच उपजीविकेसाठी आर्थिक सहाय्य, तसेच कलावंत स्वीकृत आमदार, त्याचप्रमाणे कलावंतांसाठी वारकरी भुवन, एसटी रेल्वे प्रवासात सूट मिळावी व कलावंतांसाठी सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाने 5 एकर भूखंड संघटनेस प्रदान करावा। त्याचप्रमाणे भजनी मंडळींसाठी 25,000 रुपये अनुदान वाढ करून त्यात 50,000 करावी। वाद्य वाजवणारे वाघ्या मुरळीसाठी वेळ बंधन 12 वाजेपर्यंत असावे अशी परवानगी द्यावी। कलावंतांच्या मुलांना शालेय शिक्षणात शिष्यवृत्ती मिळावी। कलावंत व वारकरी संप्रदायातील व्यक्तींना मोफत विमा योजना करून मिळावे। त्याचप्रमाणे कलावंतांच्या हक्कांचे घरकुल योजनेत घरे द्यावीत। वरील सर्व मागण्या निवेदनपत्राद्वारे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब, त्याचप्रमाणे माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, जलसंपदा मंत्री, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन साहेब, तसेच माननीय डॉक्टर प्रवीणजी गेडाम साहेब, आयुक्त नाशिक विभाग यांना देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष गायक सोमनाथजी गायकवाड, कवी मौलिक सल्लागार BY पगारे साहेब, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ प्रमिला जगताप, उत्तर महाराष्ट्र संघटक संतोष साळुंखे, नाशिक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुलाबभाई सय्यद, नाशिक जिल्हा अध्यक्ष हरिभक्तपरायण दत्तात्रय पवार, नाशिक महानगर अध्यक्ष जय सुतार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री वसंत गवांदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाऊ चव्हाण, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष हिरामन कैटे, नाशिक जिल्हा महासचिव RR थविल, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष शाहीर सदाशिव भुजंगे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सरिता परदेशी, नाशिक जिल्हा मुख्य संघटक अभिनेत्री नम्रता रिंगणे, नाशिक जिल्हा सचिव पल्लवी निकम, नाशिक जिल्हा सचिव अभिनेता संजय पोळ, नाशिक जिल्हा सचिव दीपाली कोठारी, नाशिक जिल्हा सचिव हिरामन आहेर, नाशिक जिल्हा प्रतिनिधी अभिनेत्री सुप्रिया पाटोळे, महानगर उपाध्यक्ष रफिकभाई गुलाब सय्यद, महानगर उपाध्यक्ष सौ योगिता नाकील, महानगर संघटक निलिमाताई मोरे, निफाड तालुका अध्यक्ष पत्रकार सुरेश गांगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। माननीय सोमनाथ भाऊजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आपल्याला या ठिकाणी उभारण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी इगतपुरी असो, नाशिक असो, सिन्नर असो, कळवण असो, या ठिकाणी जे कलावंत भजनी मंडळ असो, गोंधळी असो, बारोड मंडळ असो, इतरही कोणी कलाकार असो, यांचं या ठिकाणी सर्व मित्रपणे उपस्थित राहतात, त्याला पुन्हा अभिनंदन करतो। आज मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जे कला सादर करत आहोत, कारण जो कीर्तनकार राहतो तो आपलं कीर्तन करून तो पाठी घेऊन निघून जातो, परंतु मागचा टाळकरी, मागचा पखवाज तो तसाच राहतो बिचारा, त्याला काहीतरी भेटलं पाहिजे। या अनुषंगाने आज आपण ही व्यासपीठ तयार केलं, कारण कला ही प्रत्येकामध्ये असते, परंतु आपलं कुटुंब जे आपण आयुष्य आपलं भजनामध्ये घातलं, इतर तमाशामध्ये घातलं आणि वाघेमोडमध्ये घातलं, परंतु कलाकार हा कुठेतरी त्याला मानधन भेटलं पाहिजे, काहीतरी आपल्याला उपजीविका भेटलं, साधन झालं पाहिजे। या उद्देशानं आज आपण या ठिकाणी संघटित झालो। मित्रांनो, आज आपण या आंदोलनात जेवढे सहभागी झाले, आज त्याला काहीतरी आशा आहे का आम्हाला काही भेटावं, प्रत्येकाला असं आशा आहे। म्हणून सोमनाथ भाऊंनी ही खुंदाण मांडली का आपला कलाकार हा या मानधनापासून वंचित राहिला नाही पाहिजे।
आणि त्याला काहीतरी अनुदान लागू झालं पाहिजे. या उद्देशानं भाऊन हा या ठिकाणी हा कार्यक्रम आज आम्ही जवळजवळ 8 ते 15 दिवस झाले या कार्यक्रमात आम्ही नियोजन करतो. म्हणून या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी भाऊ उभा राहील त्या ठिकाणी सर्व कलाकारांनी भाऊला साथ दिली पाहिजे. आपण नाशिक असो, आज आपण इथं नाही झालं तर आपल्याला मुंबईपर्यंत जावं लागेल. म्हणून आपण भाऊच्या मागं खंबीरपणे कलावंत उभं राहायला पाहिजे. यामुळे या ठिकाणी सर्व कलावंतांना मी अभिनंदन करतो आणि इथं सर्व कलावंत उपस्थित राहण्याबद्दल त्यांच्या ठिकाणी सुरक्ष कलावंत संघाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. मी एकटा असतो, तुम्ही एकटे असतात, आपण सगळं विखुरलेलो असतो, तर भावांना आपल्याला हे मिळालं असतं का? नाही. आमचे जे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारे कलावंत आहेत त्या चित्रपट क्षेत्रातल्या लोकांसाठी देखील आपण 6 नोव्हेंबरला मागणी केली की आमच्या या चित्रपट बनवणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांना अनुदान दिलं पाहिजे. आणि त्यांचंही अनुदान गेल्या 4 दिवसापासून जसं या आंदोलनाचा झंझावा सुरू झाला महाराष्ट्राच्या मंत्रालयापासून, तर पूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. तर राज्य सरकारने तीही देखील मागणी आपली पूर्ण करून महाराष्ट्रातले जेवढे चित्रपट निर्माता दिग्दर्शक आहेत त्यांना देखील 25-25 लाखाचं अनुदान जाहीर करून टाकलं. मग तुम्ही विचार करा, आपण एकत्रित आलो तर वाईट झालं का काही? आज आपण इथे आंदोलन करतोय, काय चुकीचं आहे का? आपण आपल्या मुलाबाळांसाठी, आपण आपल्या पोटाच्या भाकरीसाठी एकत्रित आलो आहोत. आज पुढे चालू महागाई किती आहे, महागाईचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कुठल्या कुठे महागाई आणून ठेवली, आणि म्हणून या महागाईच्या कालखंडामध्ये आमचा वारकरी जागला पाहिजे. आमचा जागरण गोंधळ करणारा शाहीर जागला पाहिजे. आमच्या जागरण गोंधळामध्ये खंजिरी वाजवून या ठिकाणी नृत्य काम करणारी आमची मुरळी देखील जगली पाहिजे. आमचा वाघ्या जगला पाहिजे. याच्यासाठी या आंदोलनाची आपण आज ही घोषणा केलेली आहे. आणि म्हणून आज हजारोच्या संख्येने कलावंत आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती जमलेले आहेत. चांगल्या कलाकार आहेत आणि म्हणून त्यांना कलावंतांची जाणीव आहे. आणि म्हणून आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगू इच्छितो का आम्ही काय हाय फाय महालात राहणारे व्हीआयपी सोसायटीत राहणारे कलाकार नाही. आम्ही छत्रामध्ये राहणारे कलाकार आहोत. आम्ही गावखेड्यामध्ये झोपडीत राहणारे कलावंत आहोत. आणि आमच्या या कलाकारांचे प्रश्न आज आम्ही तुमच्या समोर मांडलेले आहेत. आणि हेच मागणं आमचं राज्य सरकारचे, तुम्ही राज्याचे सर्व म्हणून आमच्या मागण्या आपण तात्काळ पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा, याकरताच आजचं हे निवेदन आपण त्यांना देणार आहोत. एकदा आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने वृत्तवाहिनीच्या वरती आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो. परंतु त्या मागील मागण्या पूर्ण केल्यात, परंतु आता याही मागण्यांचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती. या ठिकाणी आमचे मौलिक सल्लागार आदरणीय BY पगारे सर उपस्थित झाले आहेत. ते या ठिकाणी या निवेदनाच्या बाबतीत, मागण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याशी खुलासा करतात. जय महाराष्ट्र, जय कलावंत. राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती. आणि या राज्यव्यापी कलावंतांच्या संघटनेच्या वतीने आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच अर्थात माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आणि त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब यांना या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने हक्काचं निवेदन सादर केलेलं आहे. जवळजवळ 1,500हून अधिक कलावंत आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती आपल्या हक्काचं मागणं मागण्यासाठी
बहुसंख्येने उपस्थित झाले आहेत. अशा या सर्व हजारो कलावंतांचं, वारकऱ्यांचं मी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या 4-5 दिवसापासून या सर्व कलावंतांना म्हणजे नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्हा अशा 5ही जिल्ह्यातील कलावंतांना एकत्रित करण्यासाठी जी जीवाची पराकाष्ठा करून सर्वांना एकत्रित केलं. आज त्यामुळेच नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती हजारो कलावंतांचा जथा दिसतो आहे आणि म्हणून या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं मी संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जी मागणी सरकारपुढे ठेवलेली आहे ती म्हणजे आहे कलावंतांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने कलावंत आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करून द्यावं, की जेणेकरून आज आपण बघत आहात रिक्षावाल्यांचं महामंडळ झालेलं आहे, धुनी भांडी करणाऱ्या महिलांचं महामंडळ झालेलं आहे, गवंडी बिगारी रोजदार काम करणाऱ्या माणसांचं महामंडळ झालेलं आहे, पेंटर सुतार काम करणाऱ्या बांधवांचं महामंडळ झालेलं आहे. मग आमच्या कलाकारांचं काय? आमच्या कलाकारांसाठी काय योजना आहेत? फक्त वयाच्या 50 नंतर 5,000 रुपये कलाकाराला द्यायचे, त्याची बोळवण करायची, झालं एवढंच नाही, एवढ्यावर चालणार नाही. आणि म्हणून कलाकार हा काय अचानक घडत नसतो, तो तरुण वयातनं बालवयातनं हळूहळू येऊन तो पुढे उतार वयामध्ये येतो. आणि म्हणून त्याचं तरुणपण, त्याचं मध्यमपण हे देखील या ठिकाणी सक्षमपणे जावं याकरता अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ही मागणी केली आहे. कलावंतांचं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं. दुसरी मागणी आपण केलेली आहे की शिक्षकांचा जसा प्रतिनिधी घेतला जातो, यासाठी जसा शिक्षकांचा प्रतिनिधी घेतला जातो त्याचप्रमाणे कलावंतांचा देखील प्रतिनिधी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकृत पद्धतीने घ्यावा. जसं या ठिकाणी शिक्षक मतदारसंघातनं घेतला जातो, वेगवेगळ्या विधान परिषदेतनं घेतले जातात, त्याचप्रमाणे कलावंतांचा देखील एक आमदार हा स्वीकृत पद्धतीने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा प्रतिनिधी घ्यावा, की जेणेकरून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील जे जे काही कलावंत आहे, होतकरू कलावंत आहे, नवनवीन कलावंत आहे, उपेक्षित कलावंत आहे, या कलावंतांचे प्रश्न विधान भवनामध्ये, विधान परिषदेमध्ये मांडता येतील याकरता कलावंत देखील आमदार असावा. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये खूप परिवर्तन आणि खूप विकासाची कामं होत आहेत. तर त्या विकासाच्या मध्ये अजून भर घालण्यासाठी कलावंत आणि त्याचप्रमाणे वारकरी यांचं कलावंत वारकरी भवन महाराष्ट्र राज्य सरकारने आम्हाला लवकरात लवकर बांधून द्यावं, अशी देखील मागणी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला केलेली आहे. त्याचप्रमाणे कलावंतांना एस टी आणि रेल्वे प्रवासामध्ये देखील सवलत द्यावी. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या परिसरामध्ये कुठेही योग्य अशी 5 एकर जागा सांस्कृतिक केंद्र, कला केंद्र उभारणीसाठी शासनाने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीला द्यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. त्याचप्रमाणे जागरण गोंधळ करणारे जे कलावंत आहेत त्यांचं रात्रीच्या 10 नंतर वाद्य वाजवण्यास त्यांना परवानगी नाही. त्याच्यामुळे या कलाकारांचे कार्यक्रम देखील कमी झाले आहेत. आमच्या भीमगीत गायनाचे कार्यक्रम देखील कमी झाले आहेत. ऑर्केस्ट्रा कलाकारांचे देखील कार्यक्रम कमी झाले आहेत. आणि म्हणून रात्रीच्या 10 नंतरची जी मागणी आहे त्याच्यावरती आमचं म्हणणं असं आहे कलावंतांच्या वतीने किमान 12 वाजेपर्यंत तरी वाद्य वाजवण्याची परवानगी या कलावंतांना द्यावी, अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे. आणि खूप गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे आमचे जे मुलं बाळं आहेत कलावंतांना, आम्ही काय वाजवते कलाकार नाही, आम्ही देखील कलाकार, आमचेही मुलं या ठिकाणी शालेय शिक्षण घेतलं पाहिजे. याच्याकरता त्यांना शालेय शिष्यवृत्ती देखील शासनाने मंजूर करावी. अनेक लोक कलाकार बेघर आहेत की ज्यांना स्वतःचं घर नाही, भाड्याच्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागातून शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये आल्याच्या नंतर उदरनिर्वाह करता भाड्याच्या घरामध्ये राहतात. आणि म्हणून त्यांना देखील माता रमाई आवास योजना असेल, माडा घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, अशा विविध योजनेच्या अंतर्गत घरकुल द्यावं, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही आज नाशिकचे विभागीय आयुक्त कार्यालय आणि या कार्यालयाचे प्रमुख माननीय प्रवीणजी गडाम साहेब आणि त्यांचे जे सह आयुक्त आहेत
त्यांना या ठिकाणी आम्ही हे निवेदन सादर केलं आहे. यादवराव पगारे, प्रमुख सल्लागार, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती. आमच्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी आज माननीय महसूल आयुक्त यांच्या कार्यालयात जे काही धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी माननीय आयुक्तांना, त्यांच्या माध्यमातून त्यांचे सहआयुक्त यांना आज जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातील प्रमुख मागण्या या आज त्यांनी त्यांच्यापुढं ठेवलेल्या आहेत आणि ज्या काही मागण्या त्यांनी यापूर्वी मंजूर केल्या त्याबद्दल त्यांनी अभिनंदनाचा या ठिकाणी ठरावसुद्धा केलेला आहे. या मागण्यांमध्ये महत्त्वाचं सर्व बाबींचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये शिक्षक आमदार किंवा इतर जे क्षेत्रातील 12 आमदार राज्यपाल नियुक्त करतात त्यामध्ये एक आमदार हा न्याय हक्क समितीचा, कलावंतांचा एक आमदार या ठिकाणी राज्य विधान परिषदेवर घेण्यात यावा, हा प्रामुख्याने ही मागणी आज रोजी या माध्यमातून केलेली आहे. जेणेकरून त्या आमदाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे काही लाखो कलावंत आहेत त्या कलावंतांचे प्रश्न मार्गी लागतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. त्यानंतर कुंभमेळ्याच्या निमित्ताने कलावंत वारकरी भवन, कलावंतांना ST आणि रेल्वे प्रवासात 75% सवलत मिळावी, महाराष्ट्रातील भजनी मंडळं जाहीर झालेलं जे 25,000चं अनुदान आहे ते अनुदान 25च्या ऐवजी 50 करण्यात यावं आणि कलावंतांना जे काही लोककला सादर करायची असते त्यासाठी शासनाने जो काही 10 वाजेचा जो कालावधी दिलेला आहे तो कालावधी वाढवून, कारण कलावंतांचा हा जो काही कार्यक्रम असतो वाघ्या मुरळी असेल तो हा 12 वाजेपर्यंत चालतो आणि तो 10 वाजेपर्यंत संपत नाही. त्यामुळं त्याचा कालावधी जर वाढवून दिला तर त्यांचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून होईल. कलावंतांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. कलावंतांना राहण्यासाठी घरकुल योजनेमध्ये विशेष बाब म्हणून त्यांच्यासाठी काही राखीव कोठा या निमित्ताने ठेवता आला तर त्यासाठी या न्याय हक्क समितीची मागणी आज आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि इतर सर्वच बाबी ज्या कलावंतांच्या महाराष्ट्रातील प्रश्न प्रलंबित आहेत त्या सर्वच प्रश्नाचं शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी ही आज एक मुख्य मागणी आम्ही सर्व कलावंतांच्या वतीने करीत आहोत आणि शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी या ठिकाणी करीत आहोत. याबाबत जर काही कालावधीत ही मागणी पूर्ण झाली नाही तर असं आंदोलन आम्ही राज्यभर या ठिकाणी उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि वेळ आली तर आम्ही विधान भवनावर हा मोर्चा आपण यापुढे घेऊन जाऊ शकतो. आता 22 तारखेला आपल्याला विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनातही हा मुद्दा आपल्याला आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी उठवता येईल त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. सबब आजचं हे आंदोलन या ठिकाणी या मागण्या पूर्ण करून थांबवण्यात 4 वाजे हे आंदोलन 4 वाजेपर्यंत तसंच चालू राहील आणि या निमित्ताने आमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. सांस्कृतिक मंत्री आणि कुंभमेळा मंत्री यांच्यापर्यंत पोहोच करतो आणि आपल्या मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं देखील चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि या अगोदर देखील राज्य शासनाने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या 2 ते 3 मागण्या मंजूर केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे की महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने महाराष्ट्रातले जे काही चांगले चांगले मातब्बर कलावंत आहेत त्या कलावंतांना आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथजी गायकवाड हे स्वतः एक गायक कलाकार आहेत आणि त्यांना कलाकारांची खरंच त्यांना काय काय अडचणी येतात कलाकार असताना, तर त्या अडचणींवर मात कशी करायची, त्या मात करण्यासाठी त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक एक कलाकार गोळा करून सभासद करून आणि शासनापर्यंत त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांना काय अडचणी येतात, त्यांना काय सुविधा दिल्या पाहिजेत हे त्यांच्यापर्यंत कळवण्यासाठी हे आंदोलन आजचं छेडण्यात आलेलं आहे. आणि किती मोठे राजकीय नेता असू द्या, त्यांना या गोष्टीची काही घेणं नसतं. ते फक्त येतात, त्यांचं काम करतात, आम्ही हे करू ते करू आणि ते फक्त करतच राहतात, कारण की त्यांना ते करण्यासाठी वेळच नसतो. मग आपल्यासारख्या कलाकारांपर्यंत ह्या गोष्टींचा बिलकुल त्यांना महत्व नसतं आणि त्या गोष्टींपासून आपण दुर्लक्ष म्हणजे वंचित होत असतो. तर आज आपल्याला ज्या कामासाठी इथे बोलवलेलं आहे, ज्यासाठी आपलं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे, आज आपली कलावंत संघटना जी आहे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती, ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे आपण न्याय आणि हक्कासाठी या संघटनेमध्ये एकत्र आलेलो आहोत. म्हणून आपल्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. आज आपल्याला ज्या मागण्या इथे आपण मांडतोय, जे सांगतोय शासनाला, त्या मागण्या आपल्या मंजूर झाल्याच पाहिजे, त्यांनी केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? करायचं की नाही? झालंच पाहिजे की नाही? म्हणून सर्व कलावंतांनी सर्वांनी एक सारखा आवाज द्यायचा आहे आणि आपल्या घोषणा परत म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण, आपल्या मागण्या पूर्ण. जय महाराष्ट्र, जय कलावंत. ठीक आहे, मी इथेच माझे 2 शब्द मनोगत थांबवते. धन्यवाद.